विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। वडेट्टीवारजी, बदलापूर अत्याचार प्रकरणामधला मुख्य आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। पोलिसांच्या रायफलमधनं त्याने गोळीबार केला, स्वतःवर गोळी झाडून घेतलेली आहे। तुम्ही कसं पाहताय, तुमची पहिली प्रतिक्रिया? हे बघा, बदलापूर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील प्रकरण होतं। हाताळताना पोलीस प्रशासन सरकारने फार त्यामध्ये दिरंगाई केली, चुका केल्या। जे सगळे आरोपी, त्या शाळेतील घटना, त्या शाळेचे पदाधिकारी, हे प्रकरण दाबण्याचा झालेला प्रयत्न, आणि विशेष म्हणजे या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तक्रार देण्यासाठी झालेला विलंब, ही सगळी परिस्थिती पाहता अजूनही संस्थेच्या पदाधिकाऱ्यावर कुठली कारवाई झाली नाही। ती कुणाची आहे? ते RSS आणि भाजपशी समर्थित आहे, संबंधित आहे। आणि अशा वेळेस आरोपी पकडताना उशीर होतो आणि आरोपी मग पकडल्यानंतर तो स्वतःवर गोळी झाडून घेतो, हे सगळं संशयास्पद आहे। या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होणं, उच्चस्तरीय चौकशी होणं हे अत्यंत आवश्यक मला वाटतं। म्हणून त्या ठिकाणी असलेले पोलीस स्टेशनमध्ये असलेले CCTV फुटेज आहेत ते मिटवता कामा नये। नाहीतर या सरकारला एक रोग लागलेला आहे की तो फटाफट ते CCTVचे फुटेज असतात ते सगळे किंवा मिटवले जातात पुरावे, मग असंही होता कामा नये। आणि त्यामध्ये पुरावा नष्ट करायचा तर प्रयत्न नाही ना, हे सगळ्या आरोपीला वाचवण्यासाठी मूळ आरोपीच गेला तर विषय संपला। कदाचित ही पण शंका घेण्याला वाव आहे, आणि ती सगळी सत्तेतील मंडळी आहेत। त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी व्हावी, उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि सत्यता पुढे यावी, असं माझं मत आहे। वडेट्टीवारजी, अशा प्रकरणांमधल्या आरोपीला जेव्हा नेलं जातं, ट्रान्झिट रिमांड असेल किंवा इतर कोर्टामध्ये असेल, कुठे नेत असताना विशेष खबरदारी घेतली जात असते। अनुभवी अधिकारी कर्मचारी त्यांच्या सोबत असतात, ते कुठेतरी पाळलं गेलं नाही का, किंवा या संदर्भात हलगर्जी झालेली दिसते? नक्कीच पोलिसांची सुरुवातीपासूनच्या पोलीस विभाग, आणि खरं म्हणजे हा आरोपी पकडताना वेळकाळूपणे केला। मी बोलताना म्हणालो की हे फार प्रकरण संवेदनशील, देशामध्ये या प्रकरणामध्ये आंदोलन झालं। महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या प्रकरणाचं लक्ष वेधलं गेलं आणि आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी यासाठी मोठ्याने आंदोलन झाले। अशा वेळेस 2 लहान कोवळ्या मुलीवर हा झालेला अत्याचार होता, आणि हा आरोपी ज्यावेळेस एवढा निर्धावलेला आहे की त्याचा ट्रॅक सगळा, बॅक हिस्ट्री सगळी पाहिली तर हा सराईत गुन्हेगार अशा प्रकारचे त्याचे कृत्य आहे, मागील त्याची हिस्ट्री सगळी पाहिली। अशा वेळेस आपण ट्रान्झिटमध्ये असलेला आरोपी हा त्याला पूर्णतः त्याला आपल्या ताब्यात ठेवताना पोलिसांची सतर्कता ही असायलाच हवी। पोलीस सतर्कतेने काम असं करायला हवं। आणि ठीक आहे, तुम्ही हात बांधू शकत नाही, काही कोर्टाचे निर्देश आहेत, हातपाय बांधून त्याला कोर्टापुढे हजर करता येत नाही, परंतु त्याचा दंड पकडून ठेवता येतं, त्याचे हात पकडून ठेवता येतं, त्याला हातकडी जरी घालता आली नाही तर त्याला त्या पैशाकडे बघण्याचा आणि त्या आरोपीवर पूर्णतः दक्ष राहून नजर ठेवण्याची आवश्यकता होती। पोलिसांनी इथे सुद्धा चूक केली म्हणजे त्यांनी जर घेऊन रायफलनी गोळी झाडली असेल तर नाही, तर हा संपूर्ण प्रकरणामध्ये मूळ आरोपी जे म्हणजे ज्याच्या मागे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो का, हे सुद्धा चौकशीचा भाग जरी असला तरी याची सखोल चौकशी व्हावी। वडेट्टीवारजी, संपूर्ण देशभरामध्ये, केवळ राज्यातच नाही तर देशभरामध्ये या बदलापूरच्या प्रकरणानंतर संतापाची लाट उसळली होती। लोक रस्त्यावर आलेले आपण बघितले होते, रेल्वे ट्रॅकवर लोक उतरले होते। मात्र आता या प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हावी अशी तुम्ही मागणी करताय विरोधी पक्षनेते म्हणून? हो, चौकशी, सखोल चौकशी झालीच पाहिजे। ज्यावेळेस तुमच्या प्रेसच्या रिपोर्टरवर गुन्हा दाखल होतो, ती केवळ ते शूटिंगसाठी गेले आणि तिथलं चित्र ते संपूर्ण प्रकरणामध्ये ती आपल्या एखाद्या प्रेसची जर महिला किंवा मुलगी तिचं कर्तव्य पार पाडत आहे आणि अशा वेळेस जर तिला आरोपी करत असाल, तिने दगड फेकला म्हणून, तिने त्या मुलीनी किंवा प्रेस रिपोर्टरनी दंगा केला म्हणून तिच्यावर गुन्हे दाखल करत असाल तर हा पोलिसांनी मला सांगायचं आहे की बाबांनो, अशा प्रकरणामध्ये तरी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर आपण काम करू नका, अशी माझी त्यांना विनंती राहील। आजकाल कायदा सुव्यवस्था हाताळताना तुम्हाला एक विषय सांगतो, आजच माझ्याकडे माहितीच्या अधिकारात नागपूरचा एक रिपोर्ट आला। तुमच्या माहिती सांगतो, पोलीस
काय पोलीस का कारवाई करण्यास बजावत नाही, तर गृह खात्याचा प्रचंड दबाव आणि पूर्णतः कायदा सुव्यवस्था कशी ढासळली. 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट पर्यंत जे 6,800 गुन्हे नागपूर शहरामध्ये नोंदले गेले, त्यामध्ये 167 महिलांवर आणि पोरीवर रेप झालेला, 258 महिलांवर मुलीवर त्यांचा विनयभंग चारित्र्यहनन करायचा प्रयत्न केला गेलेला. आणि मर्डर तर सोडूनच द्या, 150 मर्डर झाले किती महिन्यात? 8 महिन्यात. हो. हे सगळं पाहिल्यानंतर हे माहितीच्या अधिकारात आलं. मी मनाचं नाही सांगत, माझं त्याच्याकडे रिपोर्ट आहे, मी तुमच्याकडे पाठवेल सगळ्या प्रेसकडे. हो. काय राहिली महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था? खड्ड्यात टाकायचं काम झालंय महाराष्ट्राला. हे सगळं आपण उघड्या डोळ्यांनी बघतो आहोत. म्हणून प्रकरण हे संवेदनशील प्रकरण होतं. संवेदनशीलतेने हाताळण्याची आवश्यकता होती आणि याची चौकशी सखोल होणे, उच्चस्तरीय होणे हे आवश्यक आहे, असं माझं मत आहे.